नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये 2 दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकानं 2 मुलांना बांधून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कल्याणमध्ये लिफ्टमध्ये जाताना सुरक्षा रक्षकानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाकडून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार घडला. इमारतीच्या लिफ्टमध्ये मुलगी येत असताना या सुरक्षा रक्षकानं मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हा धक्कादायक प्रकार इमारतीतील रहिवाशांना समजताच संतप्त रहिवाशांनी सुरक्षा रक्षकाला बेदम चोप दिला. संतप्त रहिवाशांनी सुरक्षा रक्षकाला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. या नराधम सुरक्षा रक्षकाचं नाव आहे अमोल जगताप. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण खडकपाडा पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत. लहान मुलींसोबतच्या अशा विकृत घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेले. सुरक्षेचं प्रतीक असलेला सुरक्षा रक्षकच जर विकृत मनोवृत्तीनं अशा पद्धतीचे प्रकार करत असतील तर अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते. सुरक्षा रक्षक हे सोसायटीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेमलेले असतात. पण जर हे रक्षक जर भक्षकाची भूमिका बजावत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.